व्हिडिओमध्ये वचन म्हणजे काय ते बघणार आहोत। एकवचन कशाला म्हणतात, अनेक वचन कशाला म्हणतात, त्यांची काय एक्झाम्पल आहेत हे बघणार आहोत अगदी थोडक्यात। सो पहिला आहे वचन। वचनचे दोन प्रकार पडतात, एक आहे एकवचन आणि दुसरा आहे अनेक वचन। सो एकवचन म्हणजे सिंग्युलर, फक्त एकच असणार आहे, आणि अनेक वचन म्हणजे प्लुरल, ज्याच्यामध्ये खूप सारे असणार आहेत। आता वचन म्हणजे काय, तर नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो गुणधर्म असतो त्याला वचन असं म्हणतात। म्हणजे जसं की एखादं नाम आहे, जे नेम आहे, त्याच्यामधून आपल्याला कळतं की हे संख्या म्हणजे हे किती नंबर्स आहेत, त्याचा जो गुणधर्म आहे, त्याची जी क्वालिटी आहे त्याला काय म्हणतात तर वचन। सो नामाच्या अंगी संख्या सुचवण्याचा जो गुणधर्म असतो त्याला वचन असं म्हणतात। सो आता म्हणजेच काय, नामावरून वस्तू एक आहे का अनेक आहे असा बोध होतो, त्याला वचन असं म्हणतात। म्हणजे त्याच्यावरून कळतं की ह्याचे किती नंबर्स आहेत, एक आहे, दोन आहे, खूप सारे आहेत, ह्याला काय म्हणतात तर वचन आहे। एकवचन, जेव्हा नामावरून वस्तू एक असल्याचा बोध होतो तेव्हा त्यास एकवचन असे म्हणतात। म्हणजे जेव्हा आपण वाचतो एखादा वर्ड, जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की हे एक आहे की खूप सारे आहेत। सो त्याच्या नावावरनं, त्या वस्तूवरनं आपल्याला समजतं, बोध होणं म्हणजेच काय तर समजणं, त्याला एकवचन असं म्हणतात। फॉर एक्झाम्पल काय येणार आहे, पुस्तक, आंबा, रस्ता, मुलगा, गाय, फळ। सो वाचतानाच आपल्याला कळणार आहे की हा एकच आहे। सो एकवचन म्हणजेच काय तर हे सिंग्युलर आहे। सेकंड आहे अनेक वचन, जेव्हा नामावरून वस्तू एकापेक्षा अनेक असल्याचा बोध होतो तेव्हा त्यास अनेक वचन असे म्हणतात। म्हणजे जेव्हा आपल्याला कळतं की हे जे वाचतोय आपण त्याच्यावरनं कळतं की ही वस्तू एकापेक्षा जास्त आहे, म्हणजे त्याचे नंबर्स जास्त आहे। सो हे काय होणार आहे अनेक वचन। फॉर एक्झाम्पल पहिला आपण बघितलं होतं पुस्तक, तर पुस्तके म्हणजे खूप सारी असणार आहे, ती 2 असतील, 3 असतील, म्हणजे किती 100 असतील, 200 असतील। आंबा हा इथे एकच आहे। आता आंबे झालेला आहे म्हणजे काय तर हे कितीही आंबे असू शकतात, 2 असू शकतात, 3 असू शकतात, म्हणजे 100 असू शकतात, किती पण असू शकतात। रस्ता एकच आहे म्हणून तो गेला आहे, सिंग्युलर म्हणजे एकवचनमध्ये गेला आहे। प्लुरलमध्ये खूप सारे रस्ते होणार आहेत। एक असणार आहे मुलगा, दुसरे असणार आहेत मुलगे। आता एक असणार आहे गाय आणि सगळ्या खूप साऱ्या असणार आहेत गायी। फळचं एक असणार आहे फळ आणि दुसरे असणार आहेत फळे। आता एक असणार आहे इथे लिहिला नाही, मुलगा एक असणार आहे आणि खूप सारे काय असणार आहेत मुलगे किंवा मुले होणार आहेत। सो अशा प्रकारे तुम्हाला एकवचन आणि अनेक वचनचा फरक समजून येईल। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।